गरीब मुस्लिमांचा फाळणीला विरोध होता, मात्र काही कट्टरवाद्यांनी फाळणीची मागणी केली आणि त्याचे फायदे घेतले। पंतप्रधानांचा नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये घणाघात। वक्त की पवित्र भावना की भी रक्षा होगी, सबके हक भी महफूज रहेंगे। वक्फ दुरुस्ती कायदा म्हणजे सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल। पंतप्रधान मोदींचं नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये महत्त्वाचं विधान। देशभरात वक्फ कायदा लागू, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून अधिसूचना जारी। तर वक्फ विधेयकाविरोधात दाखल याचिकांवर 16 एप्रिलला सुनावणी। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू। रुग्णालय परिसरात आंदोलन करण्यास मज्जाव, पुणे पोलिसांनी दिले आदेश। कर्जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा। खासदार सुनील तटकरेंसह नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित। कोर्टाच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात सुनावणी। जेल मिळणार की बेल याकडे लक्ष। महात्मा फुलेंवर आधारित चित्रपटावरून वाद, अखेर चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली। 25 एप्रिलला चित्रपट होणार प्रदर्शित। सिलेंडरचा स्फोट होऊन घराला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू। पुण्यातल्या वाजे माळवाडी परिसरातली घटना। राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातला मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडला। झिशान अख्तर गँगमधील दोघांना पंजाब पोलिसांनी केली अटक। आणि 3 दिवसांच्या रामनवमी उत्सवात शिर्डीच्या साई चरणी भाविकांकडून भरभरून दान। 3 दिवसांच्या कालावधीत 4,26,00,000 दान।